रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता बायजाबाईनं कृष्णावर हात उगारलेला असतो आणि त्याच वेळेला दुष्यंत तिथे येऊन बायजाबाईचा हात धरतो आणि तो तिला आता सांगू लागतो की नाही नाही, हे चुकतंय तुझं. त्याच वेळेला मला मान्य आहे की तू मला घरी यायला सांगतेस, पण घरी यायचा निर्णय हा सर्वस्वी माझा आहे आणि मी जोपर्यंत माझ्यासोबत कृष्णा येत नाही ना तोपर्यंत मी काही घरी येणार नाही, असं देखील ठामपणे आता तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो त्यावेळेला मात्र आता लगेच रडायचं नाटक इकडे आता या बायजाचं सुरू होतं. बायजा म्हणत असते की बघ ना, मी एवढं प्रेमाने समजवते तरीसुद्धा ही ऐकतच नाही आहे. दुसरीकडे आता जयकांतला मारण्यासाठी पूजानं हात उगारलेला असतो, म्हणून पूजाचा तोच हात जयकांत हातात घेतो आणि मुरगळू लागतो आणि पूजा म्हणत असते की हात सोड, पण जयकांत आता तिचा हात सोडत नसतो. जयकांत तिला अजून कसा त्रास होईल ना याचा विचार करतो. जयकांतला ती म्हणत असते की बघ हा, मी आवाज करेन, जोरजोरात ओरडेन, पण आता जयकांत म्हणत असतो की तुला काही करायचं आहे ना ते कर, पण मला काहीच फरक पडत नाही, असंही आत्ता म्हटलं जातं. आणि तेवढ्यातच ना ती आता बायजाबाई असा करून आवाज करते, तर जयकांत म्हणतो की तू जर आता कोणाला ओरडून इथे बोलवून घेतलंस तर बघ मग अजून तुझ्या बाबतीत काय होऊ शकतं ते. आणि असं बोलून ती आता त्याला घाबरवू लागते. तेवढ्यातच तिथे आता अढळराव आलेले असतात. अढळराव जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र आता जयकांतला बाजूला करतात आणि ते जोरातच कानाखाली लावून देतात. आणि त्याच वेळेला जयकांत खूप जास्त घाबरतो, कारण त्याने आता या काकाची कानाखाली आता पहिल्यांदाच खाल्लेली होती. तर आता खूप जास्त बरं ना पूजाला वाटतं, कारण त्या सगळ्यातून पूजाला अढळरावांनीच आता वाचवलेलं असतं, नाहीतर आज पूजाचं काही खरं नव्हतं. दुसरीकडे बायजाबाई आता चांगलं वागण्याचं, चांगला बोलण्याचा प्रयत्न करत असते, कारण दुष्यंत समोर असतो. दुष्यंतला ती म्हणत असते की बघ, मी हिला किती सांगायचा प्रयत्न करते की चल माझ्यासोबत, पण तरीसुद्धा बघ ना किती आडेवेडे घेते ही पोरगी, यायला तयारच नाही आहे, मग मी काय करू सांग ना. मग रागाच्या भरात माझा हात उगारला जाणार नाही का, असं देखील आता म्हटलं जातं. अरे आई, तुला कळतंय का, तुझं जे काही बोलणं आहे ते सगळं ठीक आहे, पण तू हाही विचार कर ना की किती काय काय चुकतंय ते माझं चुकलं आहे, म्हणून तर आज माझ्यावर ही वेळ आली आहे. आणि कृष्णाचं चिडणं रागवणं स्वाभाविक आहे, कारण तिच्या बाबतीत मी जे काही केले त्यामुळे तिची ही चिडचिड होते. त्यामुळे प्लीज गाई, तू नको चिडूच तिच्यावर. आणि राहिला प्रश्न माझा घरी यायचा, जोपर्यंत कृष्णा माझ्यासोबत घरी येत नाही तोपर्यंत मी काही घरात येणार नाही, असं देखील ठामपणे आता तो बायजाला सांगू लागतो. त्यामुळे बायजा आता शांतच राहते, ती काहीच बोलू शकणार नसते. आता अक्षरशः दुष्यंतच्या आणि कृष्णाच्या प्रेमासमोर बायजाची हार झालेली असते आणि त्यामुळेच ना आता बायजा जी आहे ती गुपचूपपणे तिकडनं निघून जाते. दुसरीकडे मात्र आता जयकांतला चांगलाच दम अढळराव देतात आणि अढळराव जयकांतला म्हणत असतात की तुला असं वाटत असेल की एवढे दिवस झालं की मी कुस्तीत कुठे गेलो नाही आहे, पण मी आधी आखाड्यात असायचो आणि तुला असं वाटत असेल की त्या सगळ्या सवयी माझ्या गेल्या आहेत, तर हा तुझा भ्रम आहे. आता असा लोळवेन ना जर कोणत्याही पोरीच्या नादी लागलास तर. तुला काय वाटलं, घरात कोणाचंही लक्ष नाही आहे का तुझ्याकडे, तू काय करतोयस काय नाही या गोष्टींकडे माझं चांगलंच लक्ष आहे. त्यामुळे लक्षात ठेव, जरा जरी वाकड्यात गेलास ना गावातल्या कोणत्या बी पोरीच्या, तर माझ्याशी गाठ आहे, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता जयकांत जो आहे तो शांत राहतो. तर आता अढळराव त्याला म्हणतात की आता इकडे आला होतास, पुन्हांदा जर आलास ना तर बघ माझ्याशी गाठ आहे, असं बोलून आता त्याला हकलवलं जातं. त्यानंतर आता सावित्री जी आहे ना ती अढळरावांकडे हात जोडत असते, कारण अढळरावांमुळे पूजा थोडक्यात का होईना वाचलेली होती आणि त्यामुळेच आता सावित्री अढळरावांसमोर हात जोडते. त्यावर अढळराव देखील हातानेच हो हो असं म्हणतात आणि त्यानंतर तिकडनं जयकांतला हकलवून देतात, कारण जयकांत जो आहे त्याची नजर ही नेहमी
नेहमीच ओळखून होते ते, कारण याआधीसुद्धा कृष्णावर अशीच नजर ठेवून हा जयकांत होता आणि आता या पूजाची बारी होती आणि त्यामुळेच ना आता पूजाला खूप जास्त भीती वाटत होती, कारण हा जयकांत कधीही कसाही वागू शकतो आणि पिसाळल्यासारखा आपल्या अंगावर येऊ शकतो हेही तिला माहिती आहे आणि म्हणूनच ती आता लांब करत असते. इकडे बाळजाला आता दुष्यंतने ठामपणे त्याचा निर्णय सांगितलेला असतो आणि मी काही येणार नाही या घरात जोपर्यंत कृष्ण येत नाही, त्यामुळे आई तू गेलीस ना तरीही चालेल असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता दुष्यंत आपल्या काकाला आतमध्ये बोलावतो आणि आईला घरी घेऊन जा असं सांगतो. तर आता इकडे पुन्हा एकदा कृष्णासमोर हार झालेली असते या बाळजाची. बाळजा पूर्णपणे हरून गेलेली असते. तिला असं वाटत असतं की आता आपण आलो आहोत तर आपल्या मुलाला आपण घेऊनच परत रिटर्न जाऊ, पण आता तिचं ते स्वप्न हे अपूर्णच राहिलेलं असतं. तिच्यासोबत तो यायला बिलकुलही तयार नसतो. तो फक्त एवढंच सांगतो, जर मला जेव्हा कृष्णा माफ करेल ना तेव्हाच मी कृष्णासोबत डायरेक्ट आपल्या घरात येईल, तोपर्यंत मी काही घराचं पाऊलही उचलणार नाही आहे असं देखील दुष्यंतने आता ठामपणे सांगितलेलं असतं. दुष्यंतचं आता बोलणं ऐकून आता मात्र बाळजाला तिकडनं निघावंच लागतं, कारण तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. त्यामुळे आता तिकडनं ती जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की खूप जास्त रागातच पूजा असते. पूजा आता विचार करत असते की आता काय करावं. तिच्यासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो. तेवढ्यातच दार वाजतं. दार वाजल्यावर ती अजूनच घाबरते. ती विचार करते की आता कोण आलं असेल, तर अढळराव म्हणतात की मी आहे पोरी, दार उघड. त्यामुळे आता ती दार उघडते आणि जेव्हा ती दार उघडते ना तेव्हा अढळरावांनी तिच्यासाठी ज्यूस वगैरे आणलेला असतो. अढळरावांना ती म्हणते की हे कशाला. अढळराव म्हणतात की पोरी जर तुझ्याशी बोलायचं होतं, मग म्हटलं असं रिकाम्या हाती कसं जायचं ना, म्हणून तुझ्यासाठी फळांचा ज्यूस आणलाय, हे घे, हा फळांचा ज्यूस घे, आपण थोडं बोलत बसूया असं देखील अढळराव पूजाला सांगू लागतात. खरं तर ना पूजाला समजवण्यासाठीच, चांगल्या भाषेत तिच्याशी बोलण्यासाठीच अढळराव पूजाच्या रूममध्ये येतात आणि पूजाला आता समजवायचा प्रयत्न ते करत असतात. तर दुसरीकडे पूजाला ते बसायलाही सांगतात, कारण त्यांना आता ज्या काही गोष्टी आहेत त्या बसून सॉर्ट आऊट करायच्या होत्या. त्यांना माहिती आहे की कृष्णा आणि दुष्यंतच्या संसारात विघ्न आणणारी दुसरी कोणी नसून ही मुलगीच आहे आणि त्यामुळे या मुलीला जर वटणीवर आणायचं असेल तर आपणच हिच्यासाठी काहीतरी करायला हवं, त्याशिवाय ही मुलगी वटणीवर येणार नाही हेही आता माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता तिच्या समोर ना ते समजवायचा, बऱ्या बोलण्याने सांगायचा प्रयत्न करत असतात आणि सांगतात की मला एक सांग पोरी, आता तू या घरात आहेस, पण या घरात राहण्याचं एकमेव कारण काय आहे. मग आता ती सांगू लागते की मी माझ्या प्रेमासाठी, माझ्या डीसाठी या घरात थांबलेली आहे. म्हणजेच तुला तुझं प्रेम पुन्हा मिळेल असं वाटतंय का. हो, मला माहिती आहे डी हा फक्त माझा आहे आणि तो मला पुन्हा मिळेल असंही तिचं म्हणणं असतं आणि ती अढळरावांना याबद्दल सांगत असते. पण इकडे दुष्यंत आता कृष्णाच्या समोर उभा असतो. त्याच वेळेला आता कृष्णाला तो म्हणत असतो की कृष्णा, मला असं वाटलं होतं की आई जेव्हा तुला काहीतरी बोलेल तेव्हा तरी निदान तू आईचं ऐकशील. मला असं वाटलं होतं की तू आईचं ऐकून निदान घरी तरी येशील, पण तू आईचंही ऐकायला तयार नाही आहेस, याचा अर्थ तू मनातून खूप जास्त दुखावली आहेस. जर तू अशी ऐकायला तयार नसशील तर मीही आता ठरवलं आहे, जोपर्यंत तू मला माफ करत नाही, माझ्यासोबत घरी यायला तयार होत नाही ना, तोपर्यंत मीही अन्नाला स्पर्शही करणार नाही, मी अन्नपाणी सोडेन. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा दुष्यंतकडे जाते आणि दुष्यंतला समजवायचा प्रयत्न ती आता करू लागते. दुष्यंतला ती म्हणत असते की नाही असं करू नका, पण दुष्यंतचा निर्णय झालेला असतो. त्यामुळे दुष्यंत म्हणत असतो की मी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मला यामध्ये कोणतेही बदल नाही चालणार आहेत. मी ठरवलं आहे तर ठरवलं आहे, काही झालं तरीसुद्धा मला आता नाही राहायचं. मी ठरवलं आहे की तोपर्यंत तू माफ करत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही मी माझ्या तोंडाला घेणार नाही असं देखील आता तो म्हणू लागतो.
त्यावर कृष्णा खूप जास्त नाराज होते. कृष्णाला असं वाटत असतं की असं सगळं काही दुष्यंतने करायला नको. पण आता दुष्यंतने जो निर्णय घेतलेला असतो ना, तो कन्फर्म घेतलेला असतो, जेणेकरून आता तरी कृष्णा जी आहे ती मानेल, कृष्णा आपल्यासोबत यायला तयार होईल, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. आणि म्हणूनच त्यांनी आता एवढं अन्नपाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की दुष्यंत कृष्णासाठी काही करायला तयार असतो. मग आता कृष्णाही एक निर्णय घेणार असते. अढळराव आता इथे पूजासोबत बोलत असतात. पूजा अढळरावांना सांगत असते की माझा डी मला पुन्हा भेटेल, पण तो कसा भेटेल असं अढळराव विचारतात. कारण तो ऑलरेडी दुसरीकडे गुंतलेला आहे. तू ओळखत नशील, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त मी माझ्या मुलाला ओळखतो. आणि त्यावरूनच मी सांगतो की माझा मुलगा ना पक्का हट्टी आहे. त्याला जी गोष्ट हवी असते ना, ती गोष्ट तो मिळवतोच. आताही बघ ना, की आताही तो कृष्णाकडे गेलाय. कृष्णावर त्याचं मनापासून प्रेम आहे. म्हणूनच तर कृष्णासाठी तो काही देखील करायला तयार आहे. आणि इथे तू मुली इथे तुझी वाट बघत बसलीस त्याची. पण तुला असं वाटतं का तो तुझ्याकडे पुन्हा येईल? मी तुला सांगतो, मला दांडगा अनुभव आहे. तो काही पुन्हा तुझ्याकडे येणार नसतो. पण तरीसुद्धा आता माघार घ्यायला पूजा कुठे तयार असते. पूजा म्हणत असते की माझं डीवर प्रेम आहे आणि ते मी मिळवणारच. मग अगं पोरी, तुला असं वाटतंय का हे सगळं काही पॉसिबल होईल? मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की एखादी स्त्री एकटी असते ना, तेव्हा तिच्याबद्दल बघणारे दृष्टिकोन बदलतात. आजच बघितलं ना, जयकांतने तुझ्यासोबत काय केलं? तो तसा पिसाळलेला आहेच गं. या घरात राहशील ना, तर तुला या सगळ्याला सामोरं जावंच लागणार आहे. पण त्यापेक्षा जर पॉझिटिव्हने विचार कर ना. पण तरीसुद्धा आता ही पूजा ऐकायला तयार नसते. अढळराव एवढं सांगत असतात की दुष्यंत किती बदलला आहे. आधी शहरात राहणारा, शहरी कपडे घालणारा, गावामध्ये जराही पाय न ठेवणारा आता हा दुष्यंत गावचे कपडे घालतोय, मातीत काम करतोय. आणि आता त्याला कृष्णाचं प्रेम हवंय. यावरूनच तू समज ना की तो तुझ्याकडे पुन्हा येणार आहे का? नाही येणार तो. पण तरीसुद्धा आता पूर्णपणे कॉन्फिडन्स पूजाला असतो. पूजा म्हणत असते की आता बायजाबाई गेल्या आहेत ना, त्या नक्कीच दुष्यंतला परत घेऊन येतील. मग आता अढळराव म्हणतात की तुझा म्हणत होतीस दांडगा अनुभव आहे, पण कसला? मला माहिती आहे ना, दुष्यंत काही येत नसतो. आणि तुला सांगू का, जरी दुष्यंत परत आला ना, तर तो एकटा येणार नाही आहे. तो कृष्णेला घेऊनच घरी येणार आहे. कारण मी माझ्या दुष्यंतला बरोबर ओळखतो. कारण इतकी वर्ष मी त्याच्यासोबत राहिलेलो आहे. शेवटी तो माझा मुलगा आहे आणि तो एकदा हट्टाला पेटला की त्याचा हट्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत तो त्या हट्टाला पेटूनच राहतो. आणि त्यामुळे मला कन्फर्म माहिती आहे, जेव्हा दुष्यंत या घरात येईल तेव्हा कृष्णाही येणारच. मग तेव्हा तेव्हा काय करणार आहेस पोरी तू? असं देखील अढळराव आता पूजाला सांगत असतात. आणि पूजाला चांगल्या भाषेतच समजवायचा प्रयत्न करत असतात. पण तरीसुद्धा खूप जास्त कॉन्फिडन्स पूजाला असतो. तिला असं वाटत असतं की दुष्यंत अजूनही तिचाच आहे आणि तिचाच राहणार आहे. पण तो कधीच तिच्या हाताखालून गेलेला होता. आणि याबद्दलच पुन्हा एकदा अढळराव तिला सांगून समजवायचा प्रयत्न करतात. पण ती समजवण्याच्या पलीकडे गेलेली असते. म्हणून शेवटी अढळरावही तिथून उठून निघून जातात. दुसरीकडे कृष्णा आता आतमध्ये रूममध्ये बसलेली असते. ती आता रडत असते. तिला समजत नसते की काय करावं. कारण आता दुष्यंतने सगळं काही अन्नपाणी सोडलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता कृष्णाला हे क्षणसुद्धा आठवतात की जेव्हा पूजा आणि त्याचं जे सत्य होतं ते जेव्हा कृष्णाला कळलं होतं मकर संक्रांतीच्या दिवशी, त्या सगळ्या गोष्टी आता कृष्णाला आठवत असतात. आणि त्यानंतर आता कृष्णाला हे सुद्धा जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हासुद्धा तिथे येऊन पूजाने जे काही सांगितलेलं होतं की तिला तिचं प्रेम हवं आहे आणि तिचं प्रेम पुन्हा देण्यासाठीच आता कृष्णाने भलं मोठं पाऊल उचललेलं होतं. आणि त्यामुळेच आता ती विचार करत असते की जरीसुद्धा दुष्यंत सरकारांचं माझ्यावर प्रेम आहे ते म्हणतायत, पण त्यांच्यावर प्रेम तर खरं तर पूजाचं आहे. आणि पूजा त्यांच्यावर मनापासून प्रेम करते असंही आता तिच्या लक्षात येतं. आणि त्या गोष्टी आठवून ती रडू लागते. त्यानंतर आता दुष्यंतचं बोलणं आठवतं, जे की त्याने पूजासोबत केलेलं होतं. म्हणजेच या घरात तुला मी ठेवून घेतलं होतं ते फक्त आजारपणामुळे. माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून नाही. मी फक्त तू आजारी होतीस, तुझा मेमरी लॉस झाला होता म्हणून माझ्या घरी आणलं होतं. हे सगळे क्षण आता आठवू लागतात. तर दुसरीकडे कृष्णा बसलेली असताना तिच्यासमोर
अजून एक कृष्णा येऊन बसते आणि ती आता या कृष्णाला समजावत असते की तू काय करतेस. दुष्यंत सरकार तुझ्यावर इतकं प्रेम करतायत आणि त्यांच्या प्रेमाला लाताडतेस. पण आता इथे असणारी कृष्णा विचार करत असते की मला या सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण पूजेचा प्रेमाचं काय. पूजाचं सुद्धा त्याच्यावर प्रेम आहेच की. मग पूजावरचं जे प्रेम आहे ते कसं मी तिच्याकडनं हिरावून घेऊ. नाही, मलाच आता काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे असं देखील आता कृष्णा म्हणत असते. आणि कृष्णा जेव्हा निर्णय घेत असते ना तेव्हा ती रडत असते, कारण त्या सगळ्या गोष्टीचा तिला खूप जास्त त्रास होत असतो. तिने या गोष्टीचा स्वप्नातही विचार केला नव्हता, पण या सगळ्या गोष्टी आता तिच्यासमोर घडत असतात. त्यामुळे आता ती खूप जास्त बेचैन झालेली असते. आणि जेव्हा आता ती खूप जास्त बेचैन होते ना तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं ते. मग त्यानंतर पुढे आता हेही पाहायला मिळतं की ती म्हणते की नाही, हे असं ऐकणार नाहीत, आता मलाच माझा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि असं बोलून ती आता ठरवते की गाव सोडून वगैरे निघून जायचं. मग जेव्हा ती गाव सोडून जाण्याचा निर्णय घेते ना तेव्हा मात्र आता ती ठरवते की काही झालं तरीसुद्धा इथं थांबायचं नाही, सोडून जायचं असा निर्णय कृष्णा घेत असते. दुसरीकडे मात्र आता बायजा उभी असते. तेवढ्यातच इथे काका आलेले असतात आणि ते म्हणत असतात की काय करायचं आहे खरंच ना समजत नाही. हा जयकांत ना त्या पूजेसोबत लग्न करायच्या खूप जास्त मागे लागलेला आहे, जरा तुम्हीच समजावता का. कारण आता खूप जास्त प्रकरण हे वाढत चाललेलं आहे. त्यावर तुम्ही काळजी करू नका भाऊजी, मी बघतो काय करायचं ते असं देखील आता बायजाबाई त्या काकांना सांगू लागतात. त्यानंतर बायजाबाई उभ्या असतात तेव्हा ना त्यांच्या फोनवर कॉन्टॅक्ट करण्यासाठी आता जो डॉक्टर असतो ज्यांनी आता ह्या सगळ्या काही गोष्टी आखून दिलेल्या असतात आणि त्यामुळेच पूजा बायजाच्या घरात आलेली असते. आणि त्यामुळेच तो डॉक्टरना आता कंटिन्यू कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बायजा तेव्हा कॉल त्याचा रिसीव करत नसते, कारण काकाही समोर उभे असतात. काकांना ती आता कसंबसं पाठवून देते तरीसुद्धा आता ती कॉल रिसीव करत नसते, ती सतत कॉल कट करत असते. त्यावर तो डॉक्टरही विचार करतो की बायजाबाईंचं जेव्हा काम होतं तेव्हा त्यांनी माझ्याकडनं ते काम करून घेतलं, पण आता ते माझा फोनही उचलत नाही आहेत. डॉक्टर काळेसकर असा आता त्यांचा नंबर स्क्रीनवर झळकत असतो, पण कॉल कट करायचं काम बायजा करत असते. मग बायजाचं हे रूपसुद्धा आता नवीनच असतं. म्हणजे बायजा म्हणत असते की जाऊ दे ना, मी तरी कशाला एवढा विचार करते, मी कटच करणार आहे फोन. शेवटी येऊन काय सांगतील, सगळं सत्य सांगतील ना, सांगू दे ना. तसंही पूजा आणि त्याचसोबत तिच्या आईचं सत्य बाहेर येईल, त्यामुळे ही पोरगी कायमची निघून जाईल या घरातनं आणि ती कृष्णा बी निघून जाईल आणि पोर बी निघून जाईल. त्यामुळे आता घरातनं शांती मिळेल आणि दुष्यंतला मी माझ्या मर्जीप्रमाणे वागवेन असंही विचार बायजा करत असते. आणि मग ती ठरवते की जाऊ दे, जे काही आहे ते घडते ते योग्यच घडते, कळू दे त्याला, कोणाला सांगायचं आहे ना डॉक्टरला सांगू दे, पण आता मी त्याला 1 रुपया देणार नाही असं देखील बायजा ठरवते. म्हणजे आता बायजाने जे काही काम करून घेतलेलं असतं त्यासाठी ती त्याला ठराविक अमाऊंट देणार होती, पण आता ती त्याला पैसे देत नसते. मग शेवटी त्याने पैसे नाही दिलेही नाही, तर शेवटी तो डॉक्टर आहे तो सत्य बोलणारच होता. दुसरीकडे आता कृष्णा सकाळच्या वेळेला लवकरच बाहेर पडायचा निर्णय घेते. जोपर्यंत दुष्यंत झोपलेला आहे, दुष्यंत गाढ झोपलेला असतो, पण झोपेतही तो फक्त कृष्णाचंच नाव घेत असतो. कृष्णा प्लीज मला समजून घे, मला सोडून जाऊ नको असंच काहीसं तो आता बडबडत असतो. त्याच वेळेला आता कृष्णा ही दुष्यंतच्या जवळ येते आणि दुष्यंतच्या पाया पडते आणि तिला आता त्याचे आशीर्वाद वगैरे घेऊन निघायचं असतं, कारण शेवटी पती हेच परमेश्वर हे मानणारीच कृष्णा होती. कृष्णा आता पाय वगैरे पडते आणि तिकडनं बाहेर पडताना ठरवते की नाही, दुष्यंत सरकार तुमच्यापासून लांब राहणं हेच माझ्यासाठी योग्य आहे. तेव्हाच तर तुम्ही पूजेकडे चाल आणि माझा नाच सोडाल असं काहीसं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच ती आता त्याच्या पाया वगैरे पडते आणि गाव सोडून जायचा निर्णय घेत असते. आणि त्याच वेळेला आता दुष्यंत गाढ झोपलेला असताना कंटिन्यू कृष्णाचंच नाव घेत असतो. आणि कृष्णा मला सोडून तू कुठे जाऊ नकोस, तू फक्त माझी आहेस, माझ्या मनात आणि सगळीकडे फक्त तूच आहेस असं वेड्यासारखं बोलत असतो. पण कृष्णा आता विचार करते की नाही, आता थांबायचं नाही, आपला निर्णय झाला आहे ना तर आपण माघार घ्यायची नाही. म्हणूनच ती चप्पल वगैरे घालून तिकडनं जायला निघते.
तर पुढील भागामध्ये आपल्याला एक खूप जास्त इंटरेस्टिंग असं वळण पाहायला मिळते, ते म्हणजे पूजा आणि तो डॉक्टर एका ठिकाणी भेटलेले असतात गावामध्ये. तर आता तो डॉक्टर जो आहे तो पूजाला ब्लॅकमेल करत असतो आणि म्हणत असतो की तू तुझ्या त्या दुष्यंतला मिळवण्यासाठी माझ्याकडे आली होतीस, नाटक केलंस मेमरी लॉसचं, आणि हे जर मी आता जर सांगितलं तर कितक्याला पडेल ते बघ, विचार कर. तुम्ही लोकांनी मला पैसे वगैरे दिले नाही आहेत, पण मी सांगणार आहे. दुसरीकडे दुष्यंतलाही समजते की घरातून कृष्णा गायब झालेली आहे. तो भक्तीला विचारतो, भक्ती म्हणते मलाही माहीत नाही. पण त्या डॉक्टरने आता मस्तपैकी पूजाला ब्लॅकमेल केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींना पूजाला तो डॉक्टर भेटत असतो. हे खरं तर आता बघितलेलं असतं इथे असणाऱ्या या कृष्णाने जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात ना, तेव्हा आता कृष्णा निर्णय घेते की नाही, आता हा डॉक्टरच आपल्याला सगळ्या काही गोष्टींचे खुलासे करून देऊ शकतो. म्हणूनच आता कृष्णा डायरेक्ट त्या डॉक्टरांकडे जाते आणि त्याचा गळा दाबते, त्याच्या गळ्यावर चाकू ठेवते आणि बऱ्या बोलाने सगळं सांग, नाही तर तुझा आता चिरफाडच करतो, असं आता ती त्याला बोलू लागते. त्यावर डॉक्टर आता सगळं खरं खरं सांगायला तयार होतो. तर त्यामुळे आता कृष्णा आणि दुष्यंत लवकरच एकत्र राहणार आहेत. तर तुम्हाला हा भाग कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.